नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री संजय जाधव, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल. आज पुन्हा एकदा मी आपल्या भेटीला आली आहे इतिहास या विषयाचा व्हिडिओ घेऊन. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रकरण क्रमांक 8 उद्योग आणि व्यापार यामध्ये सर आणि मी आपल्याला उद्योगधंद्यांविषयी आपण चर्चा केली, आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये विविध उद्योग आपण बघितले. ते म्हणजे पहिलं वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, त्यानंतर सिमेंट उद्योग, वाहन उद्योग, मीठ उद्योग, त्यानंतर सायकल उद्योग, खादी व ग्रामोद्योग, चर्मोद्योग, त्याच्यानंतर शेतीबरोबरच म्हणजे शेती पूरक ज्याला म्हटलं जातं तर ते म्हणजे शेळीपालन किंवा मत्स्यपालन, भाजीपाला, फळबागा विकसित करणे, त्याच्यातून आपलं अर्थार्जन करणे, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन, हे जोडधंदे, दुग्ध व्यवसाय करणे, म्हणजे शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आणि शेतीबरोबरच इतर व्यवसायाला देखील चालना देणे, हे आपण प्रकरण क्रमांक 8 भाग 1 मध्ये शिकलेलो आहे. तर आता यापुढील भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कोणकोणत्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ते म्हणजे कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातड्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर उद्योग आणि 1970चं जे औद्योगिक धोरण आहे, गव्हर्नमेंटने आखलेलं 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रामध्ये आणायचे, सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले आणि या धोरणानुसार 1972 अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 लघु उद्योग नोंदवले गेले. या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत सर. तर चला आपण भारत सरकारचे धोरण चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कापड उद्योग, कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातड्यांच्या वस्तू, वस्त्र उद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरले. सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले. या धोरणानुसार 1972 अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 लघु उद्योग नोंदवले गेले. पुढच्या भागामध्ये आपण म्हणलं खनिज संपत्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आता आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे की 1970 सालचं जे आर्थिक धोरण होतं, यासाठी कोणकोणते व्यापार आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित करायला हवं याचं आपल्याला त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता यापुढचं आपण पाहणार आहोत ते म्हणजे खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या 2 खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडलेले आहेत. जर मोठ्या मोठ्या फॅक्टरीज किंवा कंपनी आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरण जेव्हा आपल्या इथे सुरू झालं, मोठ्या मोठ्या फॅक्टरीज, तेव्हा या फॅक्टरीसाठी लागणारा जो काय बोलतात त्याला निर्मिती, कोणत्याही मालाची निर्मिती करायला लागते, त्यासाठी लोह आणि दगडी कोळसा ही 2 खनिजांची उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणात लागते. जसं की रेल्वेचं आता आपण पाहतो तर इलेक्ट्रिसिटीवर जे इंजिन चालतं, पण पूर्वी कसं असायचं, दगडी कोळसा या खनिजावरच रेल्वे ही चालली जायची. ओके, मग आपल्या देशामध्ये ही जी खनिजं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. भारत हा लोह खनिज निर्यातक देश असून जगातील 20% साठे हे भारतात आढळतात. लोह खनिज उत्पादनात भारताचा 6वा क्रमांक लागतो. अतिशय
इम्पॉर्टंट लाईन आहे की लोह खनिज उत्पादनात भारताचा सहावा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी आढळतात आणि महाराष्ट्रात याचं उत्पादन किती होतं तर 20% उत्पादन होतं. बालमित्रांनो, या चित्रामध्ये काही खनिजांची चित्र दाखवलेली आहेत. ती आपण पाहू शकता. भारताच्या पहिल्या 5 पंचवार्षिक योजनांमध्ये खनिज पदार्थांच्या विकासासाठी अनुक्रमे 2.5, नंतर 73, 525, 877 आणि 2211 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता 1980 ते 85 या पंचवार्षिक योजनेत हीच तरतूद 8,655 कोटी रुपयांची असून त्यापैकी 4,300 कोटी रुपये खनिज तेलाच्या, 2,870 कोटी रुपये दगडी कोळशाच्या आणि 1,262 कोटीही लोह खनिजासाठी खर्च करण्यात आला होता. म्हणजे त्याची तरतूद करण्यात आली होती. ओके. आता ही जी जसं की खनिज संपत्तीमध्ये आज आपण पेट्रोल, केरोसिन, डिझेल किंवा आपण जो स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो, हे सर्व काय आहे तर खनिज संपत्तीच आहे. फक्त आता जर क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या स्वरूपातलं जर तेल मिळवलं गेलं तर त्या तेलावर प्रक्रिया, त्याला रिफायनरीज म्हटलं जातं, जिथे या तेलांवर प्रक्रिया करून ते तेल शुद्ध स्वरूपात आपल्यापर्यंत बाजारामध्ये, जसं की पेट्रोल हे मुळात आत्ताच्या रंगाचं आपल्याला बघायला मिळतं, तसं त्या प्रकारचं नसतं. तर ओरिजिनल जे असतं ते त्याला क्रूड ऑइल म्हटलं जातं आणि मग त्याच्यावर प्रक्रिया करून ते आपल्यापर्यंत म्हणजे असं आपण ते यूज करू शकतो. या रिफायनरी, जसं की आता आपल्या इथे मुंबईमध्ये बघाल तर चेंबूरलाही रिफायनरी आहे. या इथे तेल शुद्धीकरण प्रकल्प चालतात किंवा ONGC तेल इथून काढलं जातं किंवा मुंबईमध्ये बॉम्बे हाय यासारख्या ज्या यंत्रणा आहेत, इथून हे जे खनिज तेल काढलं जातं आणि त्याच्यानंतर ते तेल काढल्यानंतर मोठ्या मोठ्या रिफायनरीजमध्ये ते पाठवलं जातं आणि म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प, रिफायनरीज म्हणजे जिथे हे कच्च्या स्वरूपातलं तेल शुद्ध केलं जातं आणि मग शुद्ध स्वरूपातलं तेल हे इतरत्र ठिकाणी पुरवलं जातं. बरोबर. आता पुढची संपत्ती आहे ती म्हणजे वनसंपत्ती. वनसंपत्ती, वन म्हणजे जंगल किंवा वन. तर या वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले देखील ठेवलेली आहेत आणि ही जंगले जपण्याचं काम राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक लोक देखील करतात. जंगलात जे राहणारे आदिवासी लोक आहेत जास्त करून, ते या जंगलाचं संवर्धन करतात. झाडे लावल्यामुळे जंगलांची वाढ होते, परंतु जशी झाडं लावण्याचं प्रमाण हे कमी आहे, पण व्यापारासाठी लाकूड तोडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता लाकडाचा उपयोग म्हटलं तर आपण कागद निर्मितीसाठी होतो. कागद म्हणजे वृत्तपत्राचा कागद, रेशीम, तुतीचे किडे, झाडावर जे रेशीमचे किडे पाळले जातात, त्याच्यापासून आपल्याला रेशीम मिळतं. नंतर औषधी वनस्पती आहेत, डिंक, लाख, मध हा देखील आपल्याला जंगलातून मिळतो. रंगकामासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो देखील आपल्याला जंगलातून मिळतो. त्याचप्रमाणे सरपणासाठी म्हणजे आपल्या जळणासाठी जे लाकूड लागतं ते देखील या जंगलातूनच मिळतं. त्याशिवाय विविध प्रकारचं फर्निचर करण्यासाठी या जंगलातून आपल्याला लाकूड घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे घर बांधण्यासाठी आता आपण शहरामध्ये बघतो तर जास्त करून कॉन्क्रिटायझेशन होत आहे. सिमेंटची घरं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आपल्याला इमारती दिसतात आहेत. परंतु या इमारतींमध्ये जसं दरवाजे म्हणा, दरवाजे किंवा इतर फर्निचर घरातलं बनवण्यासाठी लाकडाचा उपयोग हा करावाच लागतो. म्हणजे हे जे कारण वनसंपत्ती म्हणजे जंगल किंवा या जंगलामधली जी मृदा आहे, माती आहे, जे डोंगर आहेत, ह्या ज्या झाडांमुळे आहे ती माती घट्ट धरून ठेवण्याचं काम कोण करतं? झाडं करतात. बरोबर. आता झाडं असल्यामुळे हिरवळ, आणि या हिरवळीमुळे किंवा झाडं असल्यामुळे पाऊस योग्य प्रमाणामध्ये होतो आणि पावसावरच आपलं जीवन हे अवलंबून असतं. कारण पावसामुळे शेती होते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते, नदी नाले
भरतात किंवा त्यांना पाणी योग्य झरे वाहतात. म्हणजे वनसंपत्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. जंगलेही राखायला हवेत. जर जंगल संपत्ती किंवा वनसंपत्ती असेल तर वनं असतील तर नक्कीच तिथे पावसाचं प्रमाण देखील चांगल्या प्रकारे राहते. आता जंगलांमधून मगाशी मी सांगितलं तुम्हाला जंगलांमधून काय काय मिळतं. तर बघा, जंगलांमधून चित्रांमध्ये तुम्ही बघत असाल तर पहिल्या चित्रामध्ये जे लाकूड दिसते ते चंदनाचं लाकूड आहे. चंदन म्हटलं की आपल्याला सुवासिक चंदन सर्वांनाच आठवते की आपण आपल्या पूजेच्या ठिकाणी देखील चंदनाचा उपयोग केला जातो किंवा चंदनाचं जे लाकडाचं मूळ असतं ते उगाळून देखील आपण आपल्या जर एखादं काय म्हणतात औषध म्हणून पण वापरू शकतो. ताप आला असेल लहान बेबीला वगैरे तर देखील चंदन हे सहाणेवर उगाळून त्याच्या डोक्यावर घातलं जातं. आणि आपण मोस्टली चंदनाचा जो फ्रॅग्रन्स आहे, सुवास आहे, त्याला खूप पसंती देतो. त्यानंतर तुम्हाला बाजूला दिसेल तर लाल कलरचं चंदन आहे. हे लाल चंदन खूप महागडं असतं आणि औषधांमध्ये वापरलं जातं. आणि हा जो चंदन जे लाकूड आहे त्याच्याबाबत तस्करी खूप चालली जाते. त्याला स्मगलिंग म्हटलं जातं की हे चंदनाचं झाड तोडणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि किंवा जे लोक झाड तोडताना दिसतील तर त्यांच्यावर सरकार किंवा कायद्याने तोडणं ते गुन्हा आहे. त्याच्यामुळे चंदनाची लाकडं फारसं जंगलातली कोणी तोडू शकत नाही. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना संवर्धन करते चंदनाची लाकडं. आणि मग चंदनाची लाकडं जर आता मध्यंतरी आता सध्या एक जो मूव्ही आलेला आहे तुम्ही सर्वांनी पाहिला असेल किंवा बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाल चंदन पाहायला मिळेल सर्वांना. नवीन आता आलेला जो पुष्पा मूव्ही आहे त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये हा जो लाल चंदनाचा तस्करीचा किंवा स्मगलिंगचा जो धंदा चाललेला दाखवलेला आहे याचा अर्थ ते चंदन हे बाजारात त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याच्यापासून खूप पैसा मिळतोय. म्हणून चंदनाची झाडं जपण्याचा किंवा जोपासण्यासाठी गव्हर्नमेंट जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत किंवा जंगलं म्हटलं तर जंगलामध्ये आपल्याला विविध प्राणी आणि पक्षी राहतात. कारण काही पक्षी अभयारण्य आहेत, जसे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. म्हणजे जर वनं असतील, जंगल असतील तर हे प्राणी देखील जंगलामध्ये आपल्याला राहिलेले दिसतात. म्हणजे प्राणी पक्षी. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूच्या चित्रामध्ये डिंक आहे जो औषधी म्हणून वापरला जातो, खाण्यामध्ये वापरला जातो. त्यानंतर बाजूला लाख आहे जी भांड्यांना कलही करताना वापरली जाते. नंतर मध आहे. सर्वांना मध तर माहीतच आहे. आपल्याला जर सर्दी खोकला झाला तरी आपण हळद मध घेतो. म्हणून मध हे कसं आहे औषधी. आणि ते आपल्याला ओरिजिनल जे मूळ म्हणजे काय म्हणतात शुद्ध स्वरूपातलं मध आहे ते आपल्याला जंगलातून मधमाशांपासून मिळते. त्यानंतर जे फर्निचर आहे ते फर्निचर आपण लाकडांपासून तयार करू शकतो. आणि ही लाकूड संपत्तीचं संरक्षण झालं तरच या गोष्टी साध्य होतील. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण भाजीपाला एक चित्र दिसते. जंगलात खूप मोकळी जागा असते. मग अशा ठिकाणी काही लोक या मोकळ्या जागेचा उपयोग भाजीपाल्यासाठी किंवा झाडं लागवडीसाठी करू शकतात. पुढचा उद्योग आहे तो म्हणजे मत्स्य उद्योग. आता मत्स्य म्हणजे मासे हे मोस्टली लोकांच्या जेवणामध्ये आहारामध्ये एक तर प्रथिनं म्हणून डॉक्टर पण हे सांगतात आपल्याला मासे खावा. कारण माशांमधून मिळणारी जी प्रथिनं काही ओमेगा-3 चे जे आपल्याला घटक आहेत त्यांच्यामधले ते आपल्याला खूप आवश्यक असतात आपल्या शरीरासाठी. काही माशांचं जसं की शार्क माशाचं जे ऑइल कॉड लिव्हर असतं त्याला म्हटलं जातं तर ते देखील खूप आवश्यक असते. आता नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे आणि सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्योत्पादन होते. मासे सरकार मासे पाळण्यासाठी काही लोकांचा हा एक धंदा आहे, बिझनेस आहे. यासाठी त्यांच्या मालकीची तळी असतात आणि त्या तळ्यांमध्ये मासे पाळले जातात. माशांचं उत्पादन केलं जातं. मग वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. कोळंबीचं संवर्धन केलं जातं. क्रॅब्स म्हणजे खेकड्यांचं संवर्धन केलं जातं. आणि मग ही खेकडी मोठ्या मोठ्या हॉटेल उद्योगाला पुरवले जातात. मासे देखील म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जेवणात मासा हा आहाराचा एक घटक आहे.
तर या नदी, कालवे, तळी, सरोवरे याच्यातून मिळणारे मासे हे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत. आणि या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदरांचा विकास करणे, मत्स्य बीज उबवणी केंद्र जिथे माशांचं बीज उबवलं जातं, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, माशांचं म्हणजे मत्स्यपालन कसं करायचं याची प्रशिक्षण केंद्र आहेत. मग याच्यामध्ये मासे तळं कसं बनवायचं, त्यापासून माशांना कोणतं खाद्यपदार्थ घालायचं, माशांचं कितीपर्यंत वजन वाढलं पाहिजे, बाजारामध्ये कशा प्रकारे ते विकले पाहिजेत, या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचं तिथे प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे कोळंबी, नंतर खेकडे, म्हणजे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे एक प्रकारे हा उद्योग देखील मोठ्या प्रमाणात चालतो. आता इथे जहाज बांधणी तुम्ही बघत असाल तर मोठी मोठी जहाज आहेत. जहाज बांधणी म्हणजे जहाज नवीन बनवले जातात किंवा वर्षानुवर्षे काही बिघाड झाला, काही मोडतोड झाली तर त्या जहाजांचं रिपेअरिंग, दुरुस्तीचं काम देखील केलं जातं. म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ज्याला म्हटलं जातं. म्हणजे या शिपिंगच्या जहाज बांधणीच्या कंपनी असतात, कारखाने असतात. म्हणजे तिथे लोकांना देखील रोजगार उपलब्ध होतो. आता इथे बघा भरपूर प्रमाणात तुम्हाला मासे दिसत आहेत आणि खूप प्रमाणात मासे दिसतात. म्हणजे माशांचं बाजारामध्ये विक्री केली जाते आणि विक्री केल्यानंतर त्याच्यातून त्यांना अर्थार्जन प्राप्त होते. इथे हे सागरी पाण्यातले मासे हे करतात, विक्री करतात किंवा गोळा करतात. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला एक असं कृत्रिम तलाव दिसते. ओके, तर कृत्रिम तलावामध्ये मासे सोडून ते मासे पाळले जातात आणि मग ते मासे योग्य आकाराचे झाल्यावर त्याला बाजारामध्ये विकले जातात. किंवा मग काही जी बंदरं असतात त्यांची डागडुजी केली जाते. ज्या बंदरांवर पर्यटक लोक फिरायला देखील जात असतात. तर आता पुढचा जो उद्योग आहे तो म्हणजे पर्यटन उद्योग. आता या आपण एका साईडला चित्र बघतोय, मोठी मोठी मंदिरं दिसत आहेत, बीच दिसत आहेत, सनसेट किंवा इथे वेगवेगळे देखावे मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेले आहेत. तर भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या भारतामध्ये कसं आहे बघा, विविध भाषा बोलणारे लोक राहतात. मग त्या विविध जाती धर्माचे, विविध भाषा बोलणारे, प्रत्येकाचा पेहराव वेगळा, प्रत्येकाच्या खानपानच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. अशा विविध धर्माची आणि विविध जातीची लोक आपण एकत्र राहतो. म्हणजे आपल्याला कसं, आपल्या देशाला विविध संस्कृती आहेत. असं एकच संस्कृती नाही, एकच हिंदू संस्कृती किंवा एकच मुस्लिम संस्कृती, एकच ख्रिश्चन संस्कृती, अशी संस्कृती आपल्या देशामध्ये नाही आहे. तर विविध संस्कृतींचा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे. जर महाराष्ट्रात म्हटलं तर महाराष्ट्रात उदाहरणार्थ आपण आपल्या राज्याचं घेऊया. महाराष्ट्रामध्ये येणारा जो वर्ग आहे, राहणारे लोक आहेत, हे विविध जाती धर्माचे लोक इथे. महाराष्ट्र म्हटलं का फक्त मराठीच लोक नाही आहेत. तर महाराष्ट्रामध्ये मुंबई ही राजधानी असल्यामुळे विविध प्रांतातून लोक मुंबईत राहायला येतात. मग अगदी हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, जैन असू दे, विविध म्हणजे अगदी देशाच्या काय म्हणतात दक्षिण भारतातले लोक देखील इथे येऊन राहतात. म्हणजे जेव्हा साऊथ इंडियन लोक जेव्हा इथे राहतात तेव्हा त्यांचं जे खाणं आहे, महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्रात जेवणाच्या पद्धती, तुम्ही जर कोकणात गेलात तर कोकणात मत्स्य आहार जास्त असतो. कारण तुम्ही केरळ बघितलं, कोकण किनारपट्टी जर बघितलं तर किनारपट्टीच्या लोकांचं जेवणाची पद्धत काय असते तर भात आणि मासे हा जास्त प्रकार असतो. तुम्ही जर पश्चिम घाटाकडे गेलात तर ज्वारी, बाजरी, गहू हे जास्त त्यांच्या खाण्यामध्ये असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉनव्हेज हा प्रकार, मांसाहार प्रकार तिकडे कमी असतो. जसं कोकण किनारपट्टीमध्ये खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तुम्ही दक्षिण भारतातील लोक जर बघितलं तर त्यांच्यामध्ये इडली, डोसा, अप्पम हे जे प्रकार त्यांच्याकडे खाल्ले जातात. पंजाबी लोक देखील महाराष्ट्रात येऊन राहतात मुंबई. मग त्यांचे सण वेगळे, त्यांच्या खाण्या मक्के दी रोटी आणि सरसोदा साग ही त्यांची संस्कृती आहे. ख्रिश्चन मग 25 डिसेंबरला येणारा नाताळ आपण सगळेच मेरी क्रिसमस करून साजरी करतो. मेरी क्रिसमसला मिळणारा
जो केक असतो तो आवडीने आपण मोठ्या मोठ्या बेकरीमध्ये जाऊन खरेदी करून घेत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर अगदी गुढीपाडव्यापासून मेरी क्रिसमसपर्यंत सगळे सण आपण साजरी करतो किंवा त्या सणांचा आपण आनंद घेत असतो. दिवाळी असू दे, ईद असू दे, अशा प्रत्येक सण आपल्या देशामध्ये साजरे होत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की आपल्या देशाला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळं आहेत, तीर्थक्षेत्रे आहेत, नद्यांचा संगम आहे, किल्ले आहेत, लेणी आहेत. औरंगाबादमध्ये अजंठा एलोरा जे लेणी आहेत, पूर्ण बुद्ध पुराण, विष्णू पुराण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. काही नद्यांचे संगम झालेले आहेत. गंगा ही आपल्याकडे पवित्र नदी म्हटली जाते. विविध काशी विश्वेश्वर सारखी तीर्थक्षेत्रे आहेत. विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत, जिथे आपण मनोभावे तिथे लोक दर्शनाला जातात. आणि भारतात विविध अशी ठिकाणं आहेत की लोक अगदी बाहेरच्या देशातील देखील लोक आपल्याकडे पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. आणि त्यामुळे पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या विविध सोयी केलेल्या आहेत. मग विविध काय बोलतात धर्मशाळा किंवा छोटे छोटे गेस्ट हाऊस असे उभारलेले आहेत, जेणेकरून लोकांच्या राहण्याची सोय होईल. आणि आता आपण बघतोय की प्रायव्हेट जे ट्रॅव्हल्स आहेत त्यांनी देखील लोकांना पर्यटनासाठी खूप हे केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. काही त्यांचे पॅकेज असतात, त्या पॅकेजमध्ये 8 दिवसाचे 15 दिवसाचे आणि त्याच्यामध्ये अमुक एक रक्कम पर माणशी एक रक्कम घेतली जाते. म्हणजे पर्यटन उद्योगाला देखील वाव दिला जातो. विविध जसं की तुम्ही एखाद्या किल्ल्यांवर फिरायला गेलात, आता आपल्याकडे तुम्ही जर अजंठा लेणी बघायला गेलात, अजंठा एलोरा लेणी, तर तिथे तुम्हाला तुमच्यासोबत एक गाईड असतो. जो तुम्हाला वाटाडा ज्याला म्हटलं जातं, जो गाईड असतो तो तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. कोणती लेणी बघायची आहेत, कुठे बघायची आहेत, ती कधीपासून कोरली गेली, मग त्याचं मूळ कधीपासून, हे सगळं इत्थंभूत तुम्हाला तो माहिती देत असतो. महाबळेश्वरला गेलात तर तिथले जे 18-19 पॉईंट आहेत ते पॉईंट तो गाईड तुम्हाला पूर्ण दिवसभर फिरवणार. रायगडावर जर गेलात, तिथला जे लोकल म्हणजे काय होतं स्थानिक लोक जे आहेत, तर स्थानिक लोकांसाठी हा एक उद्योग आहे की गाईड म्हणून ते लोक काम करतात. कारण त्यांना तिथल्या भागाची प्रांताची खडानखडा माहिती असते. रायगड फिरायला जर तुम्ही गेलात तर तिथला वाटाडा जेव्हा एक एक घटना सांगतो, एखाद्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातल्या गोष्टी, लढाया जेव्हा तो सांगत असतो आपल्याला, तेव्हा आपल्या अंगावर असे रोमांच खडे होतात की अरे बापरे, कशा लढाया झाल्या असतील. मग आपल्याला तो प्रत्येक कोपरा दाखवतो. हा दिंडी दरवाजा, प्रतापगडावर गेलात, प्रतापगडात खूप सुशोभीकरण झालेलं आहे. मग त्यावेळेला आपण वेगवेगळे बुरुज आहेत किंवा टकमक टोक वगैरे जेव्हा दाखवतो, तेव्हा आपण तिथून बघताना आपल्याला खूप अशी आयडिया येते की बापरे, कसं बांधकाम केलं असेल हे, किती एकदम जे काय बोलतात फोर्टिफिकेशन जे आहे, म्हणजे जे तटबंदी जी बोलली जाते, ती इतकी मजबूत आणि स्ट्रॉंग तटबंदी आहे की त्या काळी कसं बांधकाम केलं असेल किंवा बांधकामाची शैली बघून आपण हतबुद्ध होतो. म्हणजे आपण आश्चर्यचकित होतो की आत्ताचं आपल्या टेक्नॉलॉजी आपण इतकं 21व्या शतकामध्ये आपले एवढे आपले इंजिनियर्स आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग आपण शिक्षण घेत आहेत मुलं, आणि तेव्हा तर हे होतं का, मग कसं शिकले असतील, कसं बांधलं असेल. ताजमहाल किंवा ताजमहालची प्रतिकृती औरंगाबादला आहे, बीबी का मकबरा. मग प्रश्न पडतो की तेव्हा जो वापरलेला संगमरवर अजूनही पांढरा कसा दिसतो. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जी त्यांचा जो पुतळा बघून नतमस्तक व्हायला होतं. म्हणजे हा जो पर्यटन उद्योग आहे किंवा काही लोक कुलू मनाली इकडे फिरायला जातात, श्रीनगर, काश्मीर. मग या ठिकाणी फिरायला जेव्हा जातात तेव्हा अर्थातच इथले जे लोकल लोक आहेत किंवा छोटे छोटे धाबे चालवतात किंवा हॉटेल व्यवसायाला इथे गती मिळते. कारण देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून जेव्हा लोक येतात तेव्हा त्या लोकांची राहण्याची, फिरण्याची, खाण्याची व्यवस्था आहे तिथे हॉटेलमार्फत केली जाते. म्हणजेच या पर्यटन उद्योगाला जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसाय देखील भरभराटीस येतो किंवा आलेला
आहे. त्याचप्रमाणे काही परदेशातील जे लोक आहेत ते आपल्या इथे शिकण्यासाठी देखील येतात. आपली मगाशी बोलली मी संस्कृती, मग आपल्या इथला योगा किंवा आपल्या इथला आयुर्वेद जे आहे ते शिकण्यासाठी, इथली ध्यानधारणा, कारण भारत हा बुद्धाची भूमी म्हटलं जातं. मग इथलं जे मेडिटेशन आहे, इथलं जे ध्यानधारणा, ह्या गोष्टी देखील शिकण्यासाठी इथे येतात बाहेरून लोक. त्यानंतर म्हणजे जेव्हा बाहेरून लोक आपल्या देशामध्ये येतात तेव्हा हा जो पर्यटन उद्योग आहे त्याला खूप चालना मिळते. काही चित्र मी दाखवली आहेत बघा. काही आपल्या देशातली आहेत, काही बाहेरची आहेत. समुद्रकिनारे आहेत. मग अशा ठिकाणी लोक आवडीने फिरायला जातात. आता पुढचं आहे की व्यापार, आयात आणि निर्यात. आयात म्हणजे काय आणि निर्यात म्हणजे काय? आयात करणे आणि निर्यात करणे, त्याला काय म्हटलं जातं? इम्पोर्ट एक्सपोर्ट. आयात आणि निर्यात. आता आयात करणे म्हणजे काय? तर आपल्याकडे जी वस्तू नाही आहे ती मागवणे. आणि निर्यात करणे म्हणजे काय? आपल्याकडे जी वस्तू आहे ती दुसऱ्या देशांना देणे. सिंपल लक्षात ठेवायचं. आयात म्हणजे मागवणे, निर्यात म्हणजे पाठवणे. एवढे 2 शब्द लक्षात ठेवायचे. आता आपला देश काय काय आयात करतो, कोणकोणत्या वस्तू आपण आयात करतो? तर यंत्रसामुग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, काही रोगांची जी औषधं असतात ती आपल्याकडे जर अवेलेबल नसेल तर ती आपण बाहेरच्या देशातून मागवतो. जसं की अजून खनिज तेल. आता जे मगाशी मी क्रूड ऑइलचा उच्चार केला होता, तर हे जे खनिज तेल म्हणजे आता आपण बघतो जर पेट्रोलचा भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. का दिसतोय? कारण पेट्रोलची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत वाढली की आपल्याकडे वाढली, बरोबर. आता खनिज तेल जास्त प्रमाणात इराण आणि इराक या ज्या गल्फ कंट्रीज आहेत, या गल्फ कंट्रीजमधून आपल्याला म्हणजे आखाती देश, गल्फ कंट्रीजला काय म्हटलं जातं? आखाती देश. या आखाती देशांमध्ये या खनिज तेलाचं खूप मोठ्या प्रमाणे उत्पादन केलं जातं. आणि मग हे देश इतर देशांना हे तेल किंवा हे खनिज तेल या देशाकडून पुरवलं जातं. मग या खनिज तेलाची जी किंमत आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निश्चित केली जाते आणि मग त्यानुसार इतर देशांमध्ये त्याचे भाव ठरले जातात. ओके. म्हणून खनिज तेल हे आपण आयात करतो, मागवतो, म्हणून त्याची किंमत ही जास्त आहे तुलनेने. ओके. लोखंड देखील आपण बाहेरून मागवतो. तर यंत्रसामुग्री, मग ते यंत्रसामुग्री मग जसं की आता आपली रेल्वे आपण बघितलं गेलं तर रेल्वेमध्ये आज आपल्या ज्या काही गाड्यांचा स्पीड वाढलेला दिसतो. तुम्ही कधी ट्रेनने प्रवास केलात किंवा गावाला जात असाल, इतरत्र कुठे जात असाल तर काही ट्रेन आपण बघितल्या, रेल्वेज ह्या खूप पळणाऱ्या एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं, कुठेही न थांबता पळत असतात. आता याच्यामध्ये जेव्हा सुधारणा होत असते तेव्हा वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरली जाते. आता आपल्याकडे सध्या मुंबईमध्ये काही वर्कशॉप्समध्ये गाड्या ज्या आहेत त्याला जर्मन टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे. काही जे साधनं आहेत, काही त्यांची जी यंत्र आहेत ती जर्मनीवरून आलेली आहेत. म्हणजे आपण ह्या गोष्टी आयात करतो. त्याशिवाय काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत, आज आपण फोन, आपले जे मोबाईल फोन आपण जे वापरतो ते मोस्टली आपण काय करतो? जपानचे, बाहेरच्या देशांमध्ये जे प्रोडक्शन आहे ते आपण जास्त वापरतो की नाही? म्हणजे आपण जे आपल्यापेक्षाही जास्त, जसं आत्ता आपल्याकडे 5G लॉन्च होत आहे, तर तोपर्यंत जपानने 8G तिकडे त्यांनी लॉन्च केलेला आहे. 7G 8G तिकडे चालू आहे, जो आत्ता आपल्याकडे सध्या फोन 4Gच आपण वापरतोय. 5G अगदी येतोय जस्ट, आणि नवीन नवीन लॉन्च झालेले फोन आहेत. अजून इतकं ते जनरल म्हणजे हे झालेलं नाही आहे, आपण घेत नाही आहे. तर म्हणजे आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत थोडं मागे आहोत इतर देशांच्या मानाने, म्हणून आपण ती टेक्नॉलॉजी म्हणा इतर देशांची मदत घेतो, म्हणून ते आपण आयात करतो. काही विविध खतं असतील तर ती खतं देखील, लोखंड, विविध औषधं जसं की
कॅन्सरसारखे रोग असेल. आता आपण हे जे आपले कोरोनावर जे वॅक्सिन किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण हूशी रिलेटेड होतो, हूवर डिपेंड होतो. मग इतर देशांचंच आपण अनुकरण करत आहोत किंवा म्हणजे थोडक्यात औषधांसाठी देखील आपण इतर देशांवर अवलंबून असतो. मग आता निर्यात काय करतो आपण, तर आपल्याकडे चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, चपला, पादत्राणे म्हणजे चपला, त्यानंतर मोती, मौल्यवान हिरे. मोत्यांचं जास्त म्हणजे पर्ल्स, मोती जे आहे ते हैदराबादला जास्त त्याचं उत्पन्न घेतलं जातं. जे काही मौल्यवान हिरे यांची देखील आपण निर्यात करतो. सुती कापड, आपल्याकडे सुती कापड गिरण्या जास्त करून अहमदाबादला कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. मसाल्याचे पदार्थ, केरळमधून मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी, आसाम, म्हणजे आपल्याकडे जे गोष्टी जास्त आहेत त्या आपण निर्यात करतो. आता भारताचा अंतर्गत व्यापार बघूया. अंतर्गत म्हणजे काय, तर देशाच्या अंतर्गत चालणारा व्यापार. म्हणजे भारताचा अंतर्गत व्यापार हा लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहे. बघा नकाशामध्ये मी बंदरं दाखवलेत. मुंबई जैनपेटीला, त्यानंतर कोची, चेन्नई, विशाखापट्टणम, कांडला, गुजरातला कांडला, मुंबईचं जैनपेटी, हे महत्त्वाची जी बंदरं आहेत आपली इथे. आणि या बंदरांद्वारे व्यापार चालतो, बरोबर. आता आपल्या इकडे पाहिलं तर आपण जैनपेटी, उरण, नावाशेवा जे म्हटलं जातं, इथे बाहेरच्या देशातून जो माल येतो कंटेनर घेऊन येतात आणि मग तो जिकडे तिकडे वितरित केला जातो. तर जो आपल्या देशांतर्गत चालणारा जो व्यापार आहे तो लोहमार्ग, जसं की जे कंटेनर आपण बघतो मध्ये चित्रामध्ये तुम्ही बघताय, जी रेल्वे आहे आणि मोठे त्याला डबे जोडलेले आहेत, त्या डब्याला बोगी म्हटलं जातं. तर बोगी जोडलेले आहेत, बरोबर. या बोगींमधून तुम्हाला कधी कधी बारीक वाळू असेल किंवा काही वस्तू आपल्या इथून एका वेळेस इथून पाणीसुद्धा लातूरला पोचवलेलं गेलेलं होतं, ट्रेनने पाणी पोचवलं होतं. म्हणजे आपल्या देशांमध्ये जे काही वस्तूंची कमी असेल किंवा जो काही व्यापार चालतो तो लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते आणि हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. आणि महत्त्वाची बंदरं कोणती, तर लक्षात ठेवायचं, मुंबई, कोलकाता, कोची आणि चेन्नई ही महत्त्वाची बंदरं आहेत. आता अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू आणि कच्चा ताग इत्यादीचा अंतर्गत व्यापार केला जातो. त्यानंतर लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. याच्यामध्ये सुद्धा म्हणजे राज्यांमध्ये या गोष्टी एकमेकांना पोचवल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, मगापासून आपण खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मत्स्योद्योग, भारताचा अंतर्गत व्यापार पाहिला आपण. तर यानंतर आपण थोडे प्रश्न बघूया. भारतात कोणकोणत्या खनिजांचे पुरेसे साठे सापडले आहेत, ते स्वतःचे झालेले आहे. भारतात कोणकोणत्या खनिजांचे पुरेसे साठे सापडलेले आहेत, तर लोह, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोणत्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली, तर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने. देशातील महत्त्वाच्या बंदरांची नावे लिहा. मुंबई, मद्रास, कोची, चेन्नई. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय म्हणून तुम्ही 2 प्रश्न सोडवून आणायचे आहेत. भारतात चालणाऱ्या पर्यटन व्यवसायाची माहिती लिहा आणि भारताचे अंतर्गत व्यापाराचे धोरण स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करते की तुम्हाला शिकवलेला पाठ हा समजला असेल आणि आपलं प्रकरण क्रमांक 8 उद्योग आणि व्यापार हे 2 भागामध्ये आपण संपवलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तर अपेक्षा करते तुम्हाला ते समजलं असेल. धन्यवाद.